हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर गाईज आता आम्ही रेडी होऊन आणि नस्तमपूरला निघालो आहे. तर आता टाईम होतो आहे 5:36. तर गाईज आता आम्ही इडून निघालो आहे आणि बाकी आता मी व्हॉइस ओव्हरिंग करतो आहे कारण खूप हवेचा आवाज वगैरे येत होता. तर आता आम्ही बाईकवरती जातो त्याच्यामुळं. तर मग पुढं आपण निलेश काका त्यांच्या गाडीमध्ये जाणार आहे, त्यांची स्विफ्ट आहे त्याच्यामध्ये जाणार आहे आपण नांदगावपासून. तर मग आता निघालो इथून. तर आता जाऊया. आणि आता नस्तमपूर म्हणजे एकदम खूप म्हणजे एकदम भारी देवस्थान आहे. तर मग आपण तिथलं बघूया कसं राहतो व्ह्यू वगैरे. तर इडंच आपण आता वडाळीमध्ये पण पोचलो आहे. तर मग आता वडाळीला पण गुड मॉर्निंग केलं आणि निघालो. तर इथून आता आपण रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं आपण साईडनी घेऊ आणि आता लवकरच इथलं पण पुलाचं काम वगैरे होऊन जाईल. तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू वगैरे एकदम भारी हो राहिला, एकदम गुलाबी गुलाबी मस्त, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. तर आता हा जो बाणगावचा रस्ता आहे याचं आत्ताच काम झालं आहे नवीन. तर आम्ही इकडूनच चाललो आहे आणि एकदम भारी रस्ता झाला आहे आणि सेमच पडतं त्या साईडनी दहेगाव मार्गे आणि बाणगाव मार्गे. तर मग इकडून निघालो. बाकी थंडी वगैरे एकदम वाजत होती, एकदम हाल एकदम जाम होऊन गेले होते. Sorry, I don't provide instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventure. Sorry, I don't provide instrumentals. तर इडच गाईज आपण नांदगावमध्ये पण पोहोचलो आहे आणि नांदगावमध्ये पण एकदम सकाळी सकाळी काहीच नाही, एकदम सगळं शांत एकदम भारी वाटत होतं, पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. आणि बाकी इडं बघू शकता तुम्ही नांदगावचा व्ह्यू. बाकी आता इडून पण आपण नांदगावला गुड मॉर्निंग करून आणि निघालो पुढं. Sorry, I don't provide. तर आता इडं आपण नांदगावला आलो आहे आणि बाकी आता निलेश काकांच्या गाडीमध्ये आलो आपण आणि आता इडून निघालो आहे. इडून आता ऑलमोस्ट नस्तमपूर 20 किलोमीटर आहे. तर तुम्ही बघू शकता मॉर्निंगचा व्यू किती भारी आहे. बाकी आता इकडे गाणे वगैरे पण लावून दिले. काका पण आता इकडे आलो आहे. बाकी आता इकडे टाईम झाला आहे 6:40 तुम्ही बघू शकता. आणि बाकी आता तुम्ही बघू शकता इकडे गर्दी पण किती आहे एवढ्या सकाळी येऊन सुद्धा. म्हणजे आज शनिवार आहे नाही का, त्याच्यामुळं आहे ना गर्दीच राहते. आणि त्याच्यात शनिवारचं दर्शन म्हणजे एकदम रेअर आहे. तर चला जाऊया दर्शन घेऊया फर्स्ट ऑफ ऑल. इकडे आपण चप्पल वगैरे काढले. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. गाईस तर आता मी इडं आलो आहे. बाकी इडं दर्शन वगैरे झालं आहे आमचं. बाकी आता इडं बघू शकता तुम्ही, इडं सनराईज पण झाला आहे एकदम मस्त. आणि इकडे मंदिर. बाकी एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येऊ राहिले इथं आणि गर्दी वगैरे पण भरपूर आहे आज. आता तुम्ही पाहू शकता इडला व्ह्यू. एक गाड्या तिथं लावून दिलं त्यांनी बांबू भरून.
आणि इकडं दुकानं वगैरे लागेल राहत्या. तुम्ही बघू शकता इकडं पेढ्याचे वगैरे आणि खेळण्यांचे वगैरे असे दुकान लागेल राहत्या इकडं. सर आता दर्शन वगैरे करून आता आम्ही इकडून निघालोय. तर चला जाऊया आता. सर आता इकडं गाडी वळू राहिली आपली. Stories that linger on the breath of रेड गाडीमध्ये पेट्रोल भरून राहिलो आपण. आज दुकानावरती आलो होतो. बाकी आता पेप्सीचा माल वगैरे आलाय आणि आता इकडे काका टाकून देऊ राहिले. आज दुकानावरती आलो होतो. बाकी आता इकडे दादाजीचा माल आलाय. बाकी आता इकडून माल घेऊन राहिलो. आता इकडं आपले मनमाडचे अंकल आले. बाकी आता इकडे यादी वगैरे चालू आहे. तर चला यादी करून घेऊ आणि सामान घेऊन टाकू. तर आता यादी वगैरे झाली. आता इकडून सामान काढून राहिले. इकडे स्प्राईट वगैरे आली होय वगैरे निघाल. आता मनवटचे अंकल चालले. बाकी लगेच जॉलीची पण गाडी आली आपली. किरण काका आले. गाड्यांवर गाड्यावर राहिले आज नुसत्या. अगोदर सॅमी, नंतर लालाजी, नंतर मनमाड आणि आता जॉली. मनमाड नाही सॉरी शिल्पा. तिचं नाव शिल्पा आहे आणि जॉली. किरण काकांची एंट्री. ऑडियन्सला आहे लोक. वेबसाईट निघून राहील आपल्या. गाईस तर आता इकडं काकांनी नवीन मशीन आणलंय. बाकी आता इकडे टेस्टिंग वगैरे चालू. मी तुम्हाला दाखवतो त्याचं मेकॅनिझम कसं आहे. इकडून बटन लाईट लय केलं तू ते त्याचं हे लयच वाढवलं तू. किती वय बघ बर ते 2 वर 1 वर करू का? हा डायरेक्ट पॅकिंग. झाला ना. अच्छा असे गाईस. तर आता टाईम होऊ राहिला 9:20 आणि बाकी आता आम्ही जेवण वगैरे करून आलो होतो. बाकी आता इकडं दुकान वगैरे सगळं लॉक करून घेतलं आपण. आणि आता इकडं माल लावायचा आपल्याला. दुकानचा सगळा माल लावावा लागेल कारण उद्या सण आहे त्याच्यामुळं खूप गर्दी राहील. तर चला लागूया माल सेट करायला. गाईज तर आता आपण इकडं सगळं सेट करून दिलं आहे. बाकी आता टाईम होऊ राहिला 10:30. आणि हे बघा तुम्ही मी इकडं हँगरला एक नवीन हे केलं. नवीन टेक लावली. डायरेक्ट इकडे खेळायला टाकून दिलं. असं एकदम भारी वाटू राहिलं इथं. आणि बाकी हे पण एकदम भारी वाटतं आहे. बघू शकता तुम्ही एकदम. आणि आपण सगळा माल वगैरे सगळा सेट करून दिला आहे. इकडं बिस्किट वगैरे, इकडं माचीस, तिकडं मॅगी, परत वरती शॅम्पू, परत अजून इकडं टोस्ट, पतंजली बिस्किट आणि आता पेप्सी टाकायचं काम चालू आहे.
तर चला आता फर्स्ट ऑफ ऑल पेप्सी टाकून घेऊ, पेप्सी वगैरे सगळं टाकून घेऊ मस्त. आता पॉकेट वगैरे फुले 1 मिनिट. गाईस तर आता आपण इकडे पेप्सी वगैरे सगळं सेट करून दिलं आहे आणि बाकी इकडे बिस्लरी वगैरे पण सेट करून दिलं आहे, कोल्ड्रिंक वगैरे पण टाकून दिले आहे, वरतून पॉकेट टाकून दिले, तिथे नवीन पॉकेट आले आणि याची पण गाडी आली होती गाईज. म्हणजे आज किती गाड्या आल्या, एक सॅमीची, एक लालाजीची, एक अजून कोणची शिल्पा एक बालाजी हां सॉरी बालाजीची पण आली होती, शिल्पा पण आली होती, परत अजून जॉलीची पण आली होती आणि ही जी मधुरची लस्सी हिची पण आली होती आणि आजच कुलकिंगवाले पण येणार होते पण त्यांचा आज प्लॅन कॅन्सल झाला, ते उद्या परवा येणार आहे. म्हणजे काहीच आज 6 गाड्या आल्या आपल्याकडे, 6 शनिवार म्हणजे काहीच नव्हतं, काही स्पेशल राहत नव्हतं शनिवारी, तुम्हाला माहितीच असेल. तर आज 6 गाड्या आल्या 6. तर आता असंच राहणार आहे कंटिन्यू. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नस्तमपूरचा व्ह्यू वगैरे कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या व्लॉगला आपण इथे सेंड करून टाकू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मिळूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग गाईज, बाय.